नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज मी आलेले आहे गोव्याला, माझ्या सासरच्या घरी. गणपतीसाठी आले आहे, परंतु तुम्ही बघू शकता इथे किती मोठा पाऊस पडतोय, धो धो कोसळतोय. हे बघा, माझ्या घराच्या बाजूला एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या मागची बाजू तुम्हाला दाखवते. आज मी तुम्हाला माझ्या सासरच्या घराची होम टूर पण घडवणार आहे, परंतु त्याआधी हा पाऊस बघा. आणि असा हा पाऊस इथे रोजच कोसळत असतो. बघू शकता तुम्ही, आमच्या अंगणात नुसता धबधबा चालू आहे, धबधबा. ही आमच्या घराची समोरची बाजू आहे. हे जे समोर लांबपर्यंत गेट दिसतंय, त्या गेटच्या बाहेरनं गावातला रस्ता जातो आणि त्याच्या पलीकडे ओढा आहे. ओढ्याच्या पलीकडे आमच्या शेजाऱ्यांची, काही लोकांची घरं आहेत. हे बघा, या पावसाच्या आवाजात जास्त काही ऐकू येणार नाहीये, पण तरी सुद्धा आज मी तुम्हाला माझ्या घराची टूर घडवणार आहे. आमचं घर खूप जुनं आहे, पण भरपूर मोठं आहे. आणि गंमत म्हणजे आमचं हे संपूर्ण घर कौलारू आहे. त्यामुळे असा पाऊस पडायला लागला की घरात सुद्धा सगळीकडे धबधबे वाहत असतात. म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीला आम्ही कौलांवर प्लॅस्टिक अंथरतो. तरीसुद्धा जर सोसाट्याचा वारा आला तर त्या वाऱ्यासोबत ते उडून जातं आणि ते घालायला पण नंतर कुणीही आम्हाला मदतनीस मिळत नाही, कारण तोपर्यंत कौलं सगळी फुगलेली असतात आणि त्यामुळे कौलांवर चढायला कुणीही धाडस करत नाही. या अशा धोधो पावसात सुद्धा रस्त्यावरनं गाड्या जात आहेत. फक्त एकच जमेची बाजू आहे की एवढा पाऊस पडला तरी इथे कुठेही पाणी तुंबून राहत नाही. सगळं पाणी जाऊन ओढ्याला मिळतं. हे बघा, हे जे इथे दिसतंय हे आमच्या घराशेजारी जे मंदिर आहे त्या मंदिराच्या याच्यासाठी भक्त निवास बांधकाम चालू आहे. हे थोडंसं पैशाअभावी आता अर्धवट आहे. इथे आधी आमच्याच वारसदारांपैकी घर होतं जुनं, ते घर पाडून त्याच जागेवर आता भक्त निवासाचं बांधकाम सुरू आहे. आणि हे आमचं घर, ही पडवी. ह्या माझ्या दोघीही पुतण्या आहेत. गणपतीच्या उत्सवानिमित्त साफसफाई करायला म्हणून त्या मदतीला आलेल्या होत्या. माझ्या दीरांचं इथून जवळच वेगळं घर आहे, तर त्या तिथे राहतात. हे माझे मोठे दीर. आणि आता मी तुम्हाला दाखवते सगळा अंधार, सगळीकडे अंधार. ओसरीवरनं आत आल्यानंतर हा एक हॉल आहे मोठा. म्हणजे इथे वर ही बघा माडी आहे, त्या माडीच्या खालचा हा जो भाग आहे हा हॉल आहे. आणि इथे शेणाची जमीन आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, इथे शेणाची जमीन आहे. आज सकाळीच मी इथे शेणाने सारवलेलं आहे. गोव्यात शेणाने सारवायची पद्धत जरा वेगळी आहे. ती काय आहे ही मी तुम्हाला पुढच्या माझ्या ब्लॉगमध्ये दाखवेन, कारण आजच सारवलेलं असल्यामुळे मी आता पुन्हा काही लगेच सारवणार नाही.
इथे आमचं छोटंसं देवघर आहे आणि त्या हॉलमधून या बाजूला इकडे आत आल्यानंतर ही एक छोटीशी खोली आहे. इथे आमचे गणपती बाप्पा विराजमान होतात, परंतु अजून आम्ही काहीही तयारी केलेली नाही. फक्त सगळं सामान इथे एकत्रित करून ठेवलेलं आहे. 1-2 दिवसात इथे छान असं गणपती बाप्पासाठी मखर उभं राहील आणि ही सगळी जी अडगळ आहे ती इथून हलवून इथे 7 दिवसांसाठी गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान झालेली असेल. आमच्या घरी 7 दिवस गणपती असतो. आणि हे बघा, गोव्यात हे असा माटवी नावाचा एक प्रकार असतो गणपती बाप्पाच्या समोर. तर हे जे लाकडी ही चौकट आहे, या चौकटीला वेगवेगळ्या प्रकारची फळं, भाजीपाला जे आपल्या शेतात उगवतं ते इथे बांधलं जातं आणि त्याच्या खाली आमचे बाप्पा विराजमान होतात. गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या दिवशी मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ शेअर करेन गणेश चतुर्थीच्या दिवशी. हे इथे भिंतीवर माझे सासरे, सासूबाई आणि माझ्या मोठ्या जाऊबाई यांचं आत्ताच माझे सासरे जाऊन बरीच वर्ष झाली, पण सासूबाई आणि जाऊबाई आत्ताच ह्या 2 वर्षात देवाघरी गेल्या. तर त्यांचे फोटो इथे आहेत. आणि खरं तर ही जी भिंत आहे, ही भिंत आहे, ही भिंत आधी नव्हती. इथून पलीकडेपर्यंत हे पूर्ण स्वयंपाकघर होतं, परंतु ते स्वयंपाकघर खूप मोठं होतं म्हणून माझ्या दिरांनी मध्ये भिंत घालून गणपती बाप्पासाठी ही खोली तयार केली. आणि याच्यानंतर मग इथे माझ्या दिरांनी हे छोटासा वरांडा बांधून घेतला आहे. त्यामुळे आता आमच्या घराला 2 बाजूने प्रवेशद्वार आहे. हा जो शेणाने सारवलेला हॉल आहे, ह्या हॉलमधून आत आल्यानंतर माझघर आहे. ते पण केवढं मोठं आहे बघा. अगदी त्या दरवाजापासून या दरवाजापर्यंत. हे बघा, इथे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी करंजा काल आम्ही बनवल्या. गोव्यामध्ये गणपती बाप्पाच्या नैवेद्याला करंजा बनवायची पद्धत आहे आणि त्या खूप मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात. हे बघा, हे आता आमचे जे नातेवाईक आहेत त्यांना देण्यासाठी, किंवा माझ्या ज्या काही पुतण्या, माझी मुलगी ज्या सासरी गेलेल्या आहेत त्यांना देण्यासाठी या इथे पॅक करून ठेवलेल्या आहेत. आणि इथे या कपाटात पुन्हा हे बघा, हे डबे पण भरून इथे ठेवलेले आहेत. म्हणजे या एवढ्या करंजा गणपतीत आमच्याकडे दरवर्षीच बनवल्या जातात. त्याच्यानंतर हे बघा, हे आमचं घर खूप जुन्या पद्धतीचं आहे आणि भरपूर मोठं असल्यामुळे जिथे तिथे पसारा भरपूर असतो. हे आमचं स्वयंपाकघर आहे. आता तुम्ही गंमत बघायचं, सगळं स्वयंपाकघरात पाणी आलं गळून. सगळं इथे पाणी आलेलं आहे. हे वरनं कौलातनं गळून सगळं पाणी पडलंय. शेगडीवर पण संपूर्ण पाणी पडलेलं आहे. हा आमचा ओटा छोटासा. आणि इथे तुम्हाला एक आता मी गंमत दाखवणार आहे. इथे आहे विहीर. ही बघा, आमच्या स्वयंपाकघरातूनच आम्ही विहिरीचं पाणी काढू शकतो. हे बघा, हे रहाट, याला रहाट म्हणतात.
आणि या रहाटाला अशी कळशी लावायची आणि हे पाणी ओढायचं. हे बघा, विहीर पण संपूर्ण भरलेली आहे. इथे मोटर बसवली आहे. मोटर चालू झाली की टाकीला पाणी जायचं, म्हणजे बाथरूम टॉयलेटमध्ये पाणी व्यवस्थित जाते. माझघरामध्ये हा झोपाळा आहे. घरातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला एक खोली आहे. ती पण भरपूर मोठी आहे, म्हणजे शहरातला हॉल म्हणायला हरकत नाही, एवढी मोठी ही खोली आहे. त्याच्यानंतर हे इथे छोटीशी स्टोर रूम आहे. खरं ॲक्च्युअली ही स्टोर रूम आणि ही खोली आधी एकच होती. मध्ये आम्ही थोडंसं काम करून घेतलं तेव्हा ही खोली वेगळी केली आणि इथे स्टोर रूम केली. नाहीतर हे पूर्ण इथे वेगळं होतं. आणि हा इथे जो दरवाजा आहे, हा दरवाजा पण नव्हता, हे सगळं बंद होतं. आणि हे एकच प्रवेशद्वार होतं आत यायला, आणि इथेच सगळं एकत्र ठेवलं जायचं. मग कपडे वगैरे बदलायचे तर पंचायत व्हायची, म्हणून आम्ही इथे ही भिंत बांधली, इथे दरवाजा केला, खोली वेगळी केली आणि स्टोर रूम वेगळी केली. आणि हा दरवाजा पण आम्ही काढून घेतला. ॲक्च्युअली हे जे हा जो मागचा हॉल आहे, हे मागचं आमचं वेगळं साल म्हणतो आम्ही इकडे त्याला, तर ते वेगळं होतं. तर त्याला मध्ये पार्टिशन घालून आम्ही खोली केली. हे बघा, इथे वॉशिंग मशीन आहे आणि इथे आमचे या बाजूला टॉयलेट बाथरूम आहेत. आणि मग इथे एक आम्ही खोली केली. म्हणजे हे दरवाजा तोडायच्या आधी इथे जी भिंत दिसते कपाटाच्या बाजूला, तर ती भिंत नव्हती. आणि हा पूर्ण इथपासून मागेपर्यंत एकच हॉल होता. मध्ये भिंत घातली, पार्टिशन केलं आणि त्याला इकडून दरवाजा काढून आम्ही ही अजून एक खोली बनवली. तर आता त्या खोलीत पण हे बघा, सगळीकडे पाणी आलंय, घरभर पाणी आहे. वरती जरी प्लॅस्टिक झाकलेलं असलं कौलांवर, तरीसुद्धा माकडं उड्या मारतात आणि ही कौलं फोडून टाकतात. कौलं फोडली की हे असं सगळ्या अख्ख्या घरभर पाणी पडतं. आता मी तुम्हाला याच्या पलीकडची, म्हणजे आधी हे जे पूर्ण मी म्हणलं ना मोठंच्या मोठं साल होतं, तर इथे पार्टिशन घालून आम्ही ही खोली केली. तर ह्याच्या पलीकडचा भाग आत्ता मी तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला घर दाखवत होते आणि अगदी शेवटचं मागील दार ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मागचा दरवाजा, ते दाखवायचं राहिलं होतं. गोठा दाखवायचा राहिला होता. पण तेवढ्यात अचानक मला जरा इथे रेशन कार्डच्या दुकानात यावं लागलं. हे बघा, इथे समोर दिसतंय तुम्हाला रेशन कार्ड आहे, रेशन कार्डचं दुकान आहे. तर माझे दीर आणि माझा पुतण्या तिथे गेलेले आहेत आणि त्यासाठी यावं लागलं, म्हणून मी थोडा वेळ तो व्हिडिओ पॉज केला आणि आता तुम्हाला इथे दाखवते. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता रस्त्यावरून नुसता ओढा वाहतोय. हा रस्ता आहे, हे आमचं छोटंसं गाव आहे, ही घरं आहेत आमच्या गावातल्या लोकांची. हे बघा, आणि इथे छोटंसं एक मंदिर आहे, त्याला इकडे घुमटी म्हणतात, गोव्याच्या भाषेत त्याला घुमटी म्हणतात. तर ती घुमटी आहे. इथून फक्त 5 मिनिटांवर माझं घर आहे. हे बघा, पलीकडे एकदम खूप लांबपर्यंत जे वळण दिसतंय ना, तिथे माझं घर आहे. आणि आता फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर ह्या रेशन कार्डच्या दुकानात मी आलेले आहे. हे बघा, तुम्हाला थोडंसं माझ्या गावाचं थोडंसंच दर्शन घडवते, कारण मी गाडीत बसलेली आहे. हे बघा, ही अशी केळीची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं अशी प्रत्येकाच्या दरवाजात लावलेली असतात. हे बघा, आणि या असल्या धो धो कोसळणाऱ्या पावसात तुम्हाला बाहेर क्वचितच कोणीतरी दिसेल, एखादीच गाडी, एखाद दुसरंच माणूस रस्त्यावरनं जाताना. सहसा नाहीच कुणी अशा पावसात बाहेर पडत. आता इथून घरी गेल्यानंतर
घराचा जो राहिलेला भाग आहे, जे मागचं दार आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि माझ्या घराचा व्हिडिओ इथेच संपवते. हे बघा, आता आपण आमच्या होम टूरच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. हे आमचं मागील दार म्हणजे मागचं दार. ही जी भिंत आहे ही आधी भिंत नव्हती. इथून तिथपर्यंत हे लांबच्या लांब असं साल होतं. तर मधल्या काळात आम्ही थोडंसं, आमच्या घराला खोलीच नाही, कपडे बदलायला पण जागा नाही, म्हणून ही भिंत घालून घेतली आणि त्या बाजूला खोली केली आणि या बाजूला हे असंच ठेवलं. इथे आमच्या गुरांचं सगळं जे खाद्य आहे ते ठेवलेलं असतं. आणि माझ्या सासूबाई असताना इथे चूल होती. ही बघा, आता ती चूल आम्ही वापरत नाही, कारण आता आमच्याकडे ही अशी भली मोठी शेगडी आणलेली आहे. जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करायचा असतो तेव्हा आम्ही या शेगडीवर करतो. आधी चुलीवर केला जायचा. आधी आमच्याकडे नैवेद्याचा भात वगैरे या चुलीवर बनवला जायचा. आता सासूबाई गेल्यानंतर कुणालाही ही चूल पेटवण्यात इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळे ती चूल सगळी कोसळली आहे. नंतर इथे एक आमचं छोटंसं असं हे जुनं बाथरूम आहे. हे फारसं वापरात नाही आहे. आणि इथून हे सगळीकडे इथे घाणच घाण आहे नुसती. म्हणजे आता आम्ही थोडीफार स्वच्छता केलेली आहे, परंतु तरीसुद्धा हे असं गळतं. नंतर पसारा, ते काय विचारू नका आमच्या घरी. हे बघा, हे इथे ही अशी एक मोठीच्या मोठी मोरी आहे आणि इथे हा न्हाणी घरातला हांडा आहे ठेवलेला. आता ही जे गणपतीसाठी लागणारी जी सगळी भांडी आहे ती उद्या सकाळी स्वच्छ करायची आहेत, म्हणून ती सगळी इथे आणून ठेवलेली आहेत. आणि ही परत इथून ही विहीर, म्हणजे ही जी खिडकी आहे ही स्वयंपाकघराची खिडकी, जिथून मगाशी मी तुम्हाला दाखवलं पाणी काढता येतं. आणि विहिरीची ही इकडची बाजू आणि हे जे दिसतंय त्या बाजूला तो वरांडा आणि हे पुन्हा समोरची बाजू. तर अशी आमच्या घराची ही टूर आत्ता संपलेली आहे. पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला पूर्ण मंदिर आणि गोठा, आमची एकच गाय आहे गोठ्यात, हे सगळं दाखवणार आहे. तर हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझा पुढचा व्लॉग पण नक्की बघा. माझा हा पहिलाच व्लॉग कमी आवाजातला तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. पुढच्या व्लॉगमध्ये मी माझा आवाज थोडासा वाढवायचा प्रयत्न करेन, कारण व्लॉग बनवणं ही माझी पहिलीच वेळ होती, त्यामुळे ह्याच्यामध्ये बऱ्याच चुका झालेल्या असतील, म्हणजे झालेल्या आहेतच, पण त्या तुम्ही समजून घ्या. आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.